वेलकम बॅक टू दादाज चॅनल. इथे आमची दिदी. हाय, दिसतेस? इथे ही रानूस ताई आहे. तो काय दादा आम्ही आलो वृंदावन मध्ये आणि दादा बाहेर गेलाय. No photo, no photo, no photo. A few inches later. Your smile lit up. माझ्या प्रोसेसच्या खाली ना एअरटेलची गॅलरी, त्या एअरटेलच्या गॅलरीमध्ये युट्यूबर असून व्लॉग काढायला लाजतो. काय वाटतं का? काय सॉरी गाय थांबा. काय वाटतं? गाईस तिला मारीसला जायचं होतं. शडाप. शार्पणाकडून आली इकडे मरीसला. A few moments later. काय दिला ना मरीज जायचं कोण येऊन आली 4 वाजता तिकडे आणि मला मरीज जायचं तर आमच्या ऑफिसमध्ये मी काय आता पत्ता नाही. आज एक मी बस नाही बिचारी तिला सगळं होती दिवसभर तिचं चल करून मी 9 वाजता आली. त्याच्यानंतर ते हेंना हे दोघं फुकट एक नंबरचे नाही होतं. मी एक सांगते ह्या दोघांमुळे आम्हाला परत होंडामध्ये खर्च करायला घेऊन आणि आता ही वेज कोल्हापुरी खाऊन मागवलं तर तिला ते खायचं नाही. ती कोणी घेऊन बकवास आहे. हिला कुठं घेऊनच नाही जायचं. कधी तुम्हाला सांगते ऐका तुम्ही आणि हिला हे नाही खायचं आणि त्याच्यामध्ये परत तिकडे बस झालं आमचा स्टोरेज फुल झाला. तर काही जे जे ही बोलली तेला साईडला ठेवा. हा तर काही आता मी सांगते प्लॅन झालेला मरीनचा पण रानू दीदीमुळे हर टाइम कॅन्सल झाला. हर टाइम कॅन्सल झाला. हर नाही पण त्यामुळे कन्फ्युज करते की ह्या टाइमला रानू दीदीमुळे नाही, हर वेळेस रानू दीदीमुळे कॅन्सल होतं. कारण की हर टाइम रानू दीदीमुळे प्लॅन कॅन्सल होतो. आता सोमतीमुळे हा तरी प्लॅन खाण्याचा तरी सक्सेसफुल झालेला आहे. त्याच्यात पण रानू दीदी कारण त्या भूतच्या अवताराला आले हे कारण की तिचा मेकअप नाहीये. तर गाईज इथे आमची रानू दीदी एकदम भूत दिसतीये विदाउट मेकअप. हे बघा हे बघा. इट्स ओरिजिनल लुक नॉट बूथ. पण दीदी एक बोल तू तिचा मेकअप मध्ये बघ. इथे फोटो एडिटर फोटो लगा इथे मेकअप मध्ये आणि विदाउट मेकअप असेच दिसते. प्लीज याच्यामध्ये दाखवू. थांबा गाईज मी तुम्हाला दाखवते. वापस बोल दादा. लाज वाटली पाहिजे दोघांना. 2x2 कपाई. हा तर गाईज मी बोलत होते की दीदी विथ मेकअप कशी दिसते आणि विदाउट मेकअप कशी दिसते. थांबा मी दाखवते तुम्हाला. हे बघा नाही ह्याच्यात नाही दिसणार. जरा एक क्लिक कर दादा. क्लिक कर. अरे हा तर गाईज ही अशी दिसते आणि विदाउट मेकअप ही अशी दिसते. तर गाईज बघा जर फॅन मध्ये भेटलात फॅन फॉलोईंग करत असाल तर मेकअप मध्ये असेल भेटलात. फॅन फॉलोईंग जर दीदीचे असेल तर दीदीला चांगलंय. दीदीला मेकअप मध्येच बघतात. जर घरचे असतील तर मग तिला विदाउट मेकअप बोलतात. तुला दादा पण तुम्ही एवढे खुशनसीब नाहीत खरी. तुम्ही तिच्या व्हॉट्सअपला नाहीत कारण ती फक्त व्हॉट्सअपला टाकते. आणि बरं तुम्ही व्हॉट्सअपला नाही. जेवढे युट्यूबवर ते गाणे नाही तेवढे तुझ्या स्टोरेज मध्ये गाणे पडलेले डेली काय ना काय टाकत असते. थांबा मी तुम्हाला आजचा स्टेटस दाखवते. हीच ती बाई. हीच बाई नाही बाई. माझं स्टेटसच नाही आजचा. दाखवू. बघा तुझं स्टेटस व्हायरल व्हायचं मग तू पण व्हायरल तुझं स्टेटस पण व्हायरल. आणि दीदीचे मला प्रत्येक स्टेटस दिसतात. आणि आता मी गाईस आणि आता दीदीने काढून टाकलंय मला. थांब आपण दीदीचा डीपी दाखवू. नॉनसेन्स. दीदी कशी दिसते. बस इतकं आजकाल इतका कॉन्टेंट बस आहे. ही तर सोनू दीदी का गुमान आपली बसली आहे. इतका छान. काय म्हणणं तुमचा लास्ट टाइम आम्ही वाटतं 4-5 महिने पहिल्याच बघितलं वाटतं. दीदी अशी मोजून कधीतरी आम्हाला दिसते. आणि या भिकारी लोकांना खायला घेऊन येते. कुत्र्यासारखं खाल्लंय बघा गाईस. दाखवायला पाहिजे होतं तिचं खाल्लेलं. यांना कधी मिळालं नाही. भाजपाला सगळं गाईज मी व्हेजिटेरियन नाहीये. मी नॉन व्हेजिटेरियन आहे. सो आणि मला घेऊन आले व्हेजिटेरियन होते. दीदी तू पण नॉन व्हेजिटेरियन आहे. ही पण नॉन व्हेजिटेरियन आहे. हा पण नॉन व्हेजिटेरियन आहे. सो मग का घेऊन आलीस तू नॉन व्हेज मध्ये. फ्लावरची भाजी खायची होती म्हणून घेऊन आली. आज सॅटर्डे. आज सॅटर्डे. मग आज सॅटर्डे गायचं मग आज नॉनव्हेजचं होणं पाहिजे ना. शनिवार आहे. काहीही बोलतात. आपण भेटूया काही क्षणामध्ये. बाय. आमच्या प्लेटी जरा खाली खाली. बाय. काही क्षणामध्ये आपण भेटूया.
तिला गाईज एवढी एक्स्ट्रा नाही ही पोरगी, हिला ह्याच्या पुढे मी कधीच कुठे घेऊन नाही. वापस बोल. आणि हिला जायचं मरीन्सला. अरे वापस बोल, चालूच नाही. एका आधीच तिला शाळेचं ऍडमिशन भेटत नाही बोलली होती मी, चांगलं पास हो ऐकत नाही ती. कॉलेज तिला कॉलेज काय शाळा झाली. ती आज आमचं ते दोन लाईक खूप मोठ्या मोठ्या हसते, दोन मोठ्या मोठ्या हसतेत आमच्या घरातल्या. एक आहे मिस दीप्ती रणदिवे आणि एक आहे मिस नम्रता नितीन खंडागळे. एक आहे तर नर्स आहे, ते एक इन्शुरन्स डिपार्टमेंट मध्ये, मोटर इन्शुरन्स डिपार्टमेंट आहे. तर आता हे लोकांचे जरा एक्सपिरियन्स विचारा. आपल्याकडे कॉन्टेंट असं पण काय ना, तर कॉन्टेंटला 2 जण भेटले, खूप कॉन्टेंट भेटत आपल्याला. वेट गाईज नो कमेंट. या लोकांना पण प्रश्न करू, थांबा बॅक करा. बनेगा करोड मध्ये 7 लाख का सवाल. 7 करोड 7 करोड 7 करोड. अरे बोल ना तू हात बघा. तर पहिला प्रश्न आहे दोघींना, तुमच्या करिअर मधला सगळ्यात फनीएस्ट डे नाही काय होतात ते मुमेंट. हा फनीस्ट मुमेंट काय तुमच्या जॉब मध्ये असा कुठला? तुम्हाला घेऊन आलो इकडे. आम्ही जॉब मध्ये आहे. 7 करोड हारलेले तुम्ही म्हणून तुम्हाला मोठ्या जागेवर घेऊन जातात. जॉब म्हणजे आता जॉब मधला एकदम फनीएस्ट असं किंवा क्लायंट होती काय, कस्टमर होती काय झालेला? सोनूजी हसली. हसता हसता कोणाला जास्त इंजेक्शन दिले काय, असं काय असं नाही. मग रडता गाईज इथे एक गोष्ट बोलली, इथे ना एवढा फट 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 आवाज. गाईज इथे एवढ्या हॉटेलमध्ये सिंगल आम्ही लोकच आहे, आम्ही चौघात. आमच्या बाजूला इतके खूप जण बसले, आम्ही शूट नव्हतो. त्यांनी एक माझी स्टाफ होती बिझी, खूप ड्युटी बिझी गेली होती आणि तिला आहे ना सांगायचं होतं की डॉक्टर कोणता डॉक्टर ह्या पेशंटला बघतोय करून. तर एक डॉक्टरचं नाव घेतलं तिने आणि दुसरी फिमेल डॉक्टर होती. कंटिन्यू दुसरी फिमेल डॉक्टर होती. तर इतक्या बिझी शेड्यूल मध्ये तिने स्वेअर त्या बिझी फिमेल डॉक्टरला पण मेल डॉक्टर करून टाकलेलं. बोलायचं तर तिने बोलून टाकलं. दीदी तुझा फनी मोमेंट. गायच्या लोकांना कस्टमरचा किस्सा ऐकायचा ऑफिसमध्ये. काय झालं ना, एक कस्टमरने ना पॉलिसी ब्रेक केली. ब्रेकिंग पॉलिसी असली काय असतं, व्हेकलचे फोटोज लागतात, मग ती 1 दिवसाची असू दे किंवा 2 दिवसाची असू दे. ब्रेकिंग नेक्स्ट डे लगेच ब्रेकिंग नसल्यावर पॉलिसी गाडीचे फोटोज लागतात अप्रुव्हल घेण्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडून. बिकॉज ती लोकं पॉलिसी प्रोसेस होऊन देत नाही. मग इन्शुरन्ससाठी पॉलिसी प्रोसेससाठी ना गाडीचे फोटोज लागतात. तर आम्ही कस्टमरला सांगतो की सॅम्पल फोटोज पाठवतो आणि सांगतो सेम असेच फोटोज पाठवा, म्हणजे पुढे प्रोसेस करता येईल इन्शुरन्स अप्रुव्हलसाठी. तर तो कस्टमर एवढा शाणा, एवढा स्मार्ट ना, त्याने गाडीचे फोटोज नाही पाठवले, त्याने 4 साईड स्वतःचे फोटो पाठवले. तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत गाईस, ऑफिसमध्ये लिटरली एवढा भारी सीन झालेला ना की कस्टमरने लिटरली फ्रंट बॅक लेफ्ट राईट स्वतःचे फोटोज पाठवलेले आम्हाला. आणि आमचं असं होतं की हे काय प्रकार, काय करायचं याच्या पुढे काय होतं हे. मग कस्टमरना फोन केला, कस्टमर बोलता है कि आपने तो फोटो मांगा था पर मुझे पता ही था कौन सा फोटोज भेजना है, तो मैंने खुद का भेज दिया. तेच टॉपिक सांगते, एकदा मॅनेजरचा सीन सांगते. ती ना कंटाळली होती ऑफिसमध्ये बसून कंटाळली होती. तर ती ना अशा पीसी मध्ये तिच्या हे वॉलपेपर चेंज करत होती. तर बघता तिने दुसऱ्या डीपीमध्ये तिने कस्टमरची गाडी ठेवलेली. तर तेव्हा पण आम्ही लोक खूप म्हणजे हसलेलो. एवढी कस्टमरची गाडी वाटली की तिने डायरेक्ट डीपीच ठेवला. तुझं फनी मोमेंट सांग. गाईज मी जॉबला नाही जात. हाच फनी मोमेंट. हाताला काहीच नसतं घ्यायचं कोणाला. गाईज ती जॉबला जात नाही, पण माहित नाही का की तिचे ना थोडेसे एक्स्ट्रा लाड आहेत घरामध्ये. म्हणजे तेवर एवढे आहेत ना की विचारू नका. लाडकी आहे ना मी सगळ्यांची. आणि आता एवढी ओव्हरस्टॉक कॉलेजला गेल्यावर तर काय माहित काय करायचं. आउटस्टँडिंग स्टुडंट. ती आउटस्टँडिंग लागणार. अरे नाही खाते यार, नका ना डिस्टर्ब करू. चालेल ना, तुझ्या कॉलेज मधलं सॉरी स्कूल मधलं तू कॉलेज मध्ये जातो बसली. स्कूल फनी होती माझी. पण काय एक फनी मोमेंट.
फनी नव्हती जोपर्यंत मी गेली नव्हती. मी गेली आणि फनी झाली. मी तर एका टीचरला बाहेर काढलेलं माझ्यामुळे. सोडून दिली. हा सफर सोडून गेली. अरे हा माझ्यामुळे एक क्लास टीचर अशी बोलली मला शिकवायचंच नाही, जोपर्यंत तू क्लासच्या बाहेर जातात तू शिकवणारच नाही. आणि मी काही क्लासच्या बाहेर गेलीच नाही. सोडून गेली. काय ग? अरे हा अरे नाही 10वीला. काय केलं रे? बंद काय अरे राहू दे. घे तू घे, त्या टीचरला पण दिसू दे. पास झाले मी. हा काय करते बोल. टीचर थोडी बघणार माझा ब्लॉग. हा बघितला काय काय कळलं ते ना ती जरा स्टार्ट कर. नाव नको घेऊ. कोणचं लेक्चर होतं काय? नाही जॉग्राफीचा 1 मिनिट थांब. काय केलेलं थांब एक सेकंड. जॉग्राफीचा पिरियड होता आणि ना टीचर शिकवत होते. तिचा एकच पिरियड होता आणि दुसऱ्या टीचरचा होता. तर ना ती टीचर बोलली की मी एक्स्ट्राचा अजून एक पिरियड घेणार सिलेबस कंटिन्यू करण्यासाठी. आणि मी काय केलं नाही तरी तिला वाटलं की मी तोंड ऑफ म्हणजे लय विचित्र तोंड केलं की पिरियड ती अजून एक घेणार आहे म्हणून. नंतरला मग टीचरनी मला बघितलं आणि टीचर बोलती तू उठ आणि क्लासच्या. मी बोलले मी काय केलंच नाही तर मी का जाऊ. टीचर बोलती तू तरी क्लासमध्ये राहा नाही तर मी तरी क्लासमध्ये नाही. टीचरला बोलले टीचर मी काय केलंच नाही तर मी का क्लासच्या बाहेर जाऊ. टीचर क्लासच्या बाहेर गेली आणि मी क्लासच्या तिथेच बसले आणि मी बोलते मी काही केलंच नाही तर मी का बाहेर जाऊ. आणि सगळे मला नंतर बोलतात किंवा अक्षर त्याच्यामुळे आमचा जॉग्राफीचा पिरियड ऑफ गेला. फायनली टीचर 0 अक्षु 1. नाही आणि बोल ना. फायनली टीचर तुला बाहेर काढलं ना. आणि हा फायनली मी टीचर्सला बाहेर काढला. खूप शाळेमध्ये खूप माझ्यामुळे टीचर्सला वैतागलेल्या. हे टाकू नको सांग नाही तर मग मी दूध उगल मला. झाले तर 10वी पास. काय नको करू. मला कॉन्टेंट भेटला संपला विषय. माझ्यामुळे टीचर्स खूप मला वैतागलेल्या. तुमच्यासाठी काय काय करायला लागतं मला. माझ्या घरच्यांना सगळ्यांना 10 वरती लावलंय मी. सगळ्यांचे जॉब एकाचं कॉलेज. एक टीचर तर मला एवढा वैतागलेला की काय सांगू गाईस तुम्हाला. सांगा. जाऊ द्या नाव नको घेऊ फक्त सांगा. किस्सा सांगा नाव नका घेऊ. अजून थांबणार मग आठवू दे. गाईज वेट फॉर फ्यू. आता जस्ट आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही खाली आलोत आणि इथे सोनू दिदी रानू दिदी वेगळीकडे चाललेत. आय मीन वेगळीकडे नाही टॅक्सीने चाललेत. आणि इथे आमचा दादा ऍज युजल गाडी पुसताना गाडीवरती रात्री पण क्रोशिट करून बसलेले काम. आमच्या गाडीवर शिट. एवढ्या रात्रीचे कावळे कसे जागे राहिले. आणि काय इथे आम्ही थोडस फोटोज काढले, थोडीशी मस्ती केली आणि आपण एंड जरा आपण थोड्या टायमाने करू. आपण पॉज घेऊ. आता आम्ही चाललोय घरी. मग इथून घरून मग म्हाडा. मग माझ्यासोबत दादा दीदी दोघं येणार. आणि आता हा ब्लॉग इथे सेंड करतो. बाय गाईज. लाईक शेअर सबस्क्राईब. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. बाय.